शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 10 पट लिव्हरेज मिळवून मोठा नफा मिळेल असं आमिष दाखवून मुक्काम पोस्ट सांगवी तालुका देवळा येथील तक्रारदाराची सुमारे 32,05,900 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। तक्रारदाराला व्हॉट्सॲपवर अनोळखी लिंक पाठवण्यात आली। त्या लिंकच्या माध्यमातून त्यांचे व्हर्च्युअल डीमॅट अकाउंट ओपन करून देण्यात आले। त्यानंतर अनोळखी मोबाईल नंबरवरून स्वतःला मारवाडी फायनान्स ब्रोकरचे प्रतिनिधी असल्याचं भासवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची याची माहिती देत तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यात आला आहे। सायबर भामट्यांनी सांगितलेल्या व्हर्च्युअल ॲप्लिकेशनमध्ये तक्रारदाराकडून वेळोवेळी विविध बँक खात्यांमध्ये एकूण 32,05,900 रुपये भरून घेण्यात आले। या व्हर्च्युअल पोर्टलवर गुंतवणुकीची रक्कम वाढत असल्याचं दाखवण्यात येत होतं। इतकंच नव्हे तर पोर्टलवर एकूण 83,39,700 रुपये इतका नफा झाल्याचंही दाखवण्यात आलेलं होतं। यानंतर तक्रारदाराने रक्कम काढण्याची इच्छा व्यक्त केली असता सायबर भामट्यांनी नफ्यावर 20% रक्कम इन्कम टॅक्ससाठी आधी जमा करावी लागेल तेव्हाच पैसे काढता येतील असं सांगितलंय। त्यामुळे तक्रारदाराला संशय आल्यामुळे त्यांनी त्याच्या खात्याची माहिती घेण्यासाठी SBI बँकेत चौकशी केली। चौकशीमध्ये आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, पोलीस हवालदार प्रमोद जाधव, पोलीस शिपाई सोहेल मुलाणी, पोलीस शिपाई राहुल भोर, पोलीस शिपाई दीक्षा मोरे, पोलीस हवालदार गिलबिले आणि पोलीस हवालदार प्रदीप भैरव यांनी तांत्रिक तपास करत गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले। तपासाअंती उज्ज्वल धर्मेंद्र बिरधरे राहणार इमली रोड, मानपूर, जिल्हा इंदोर, अमन राजेंद्र शर्मा आणि चेतन दिलीप राठोड, लोणीपुरा राव, तहसीलदार लाव, जिल्हा इंदोर, राहणार मध्य प्रदेश या तिन्ही आरोपींना कलिंगूड, गोवा येथून अटक करण्यात आली। या प्रकरणामध्ये नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी प्रभावी कारवाई करत फिर्यादींचे 15 लाख रुपये परत मिळवून देण्यात यश मिळवले। दरम्यान नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सायबर पोलिसांकडून आवाहन करण्यात येते की अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून कोणालाही आपल्या बँक खात्याची किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये। कोणतीही बँक फोनवरून खात्याबाबत माहिती विचारत नाहीत। बँकविषयक शंका असल्यास थेट संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन खात्री करावी। तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करू नये। अशा कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशन किंवा सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा। ऑनलाईन तक्रारीसाठी 1930 किंवा 1945 या क्रमांकावर तसेच नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनच्या 0253 32 408 किंवा 76 66 31 21 12 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।